अगोदर तर आपल्याला डायरेक्ट मेथडनं आपल्याला मध्य काढायचं आहे, मीन शोधायचं आहे. तर आपण काय करूया, सर्वात अगोदर जे 6.1 जो आहे तर त्यामध्ये जे एक्झाम्पल आहे तर ते फर्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया सुरुवातीला. तर फर्स्ट एक्झाम्पल घेत असताना बघा तुमच्या बुकमध्ये फर्स्ट एक्झाम्पल तुमच्याकडे जर बुक असेल तर खूपच चांगलं, कारण बुक शिवाय हे समजणार नाही बरं चॅप्टर. ओके, चला बघा आपण मध्य काढूया. तर त्या सारणीमध्ये जे वर्ग दिलेले आहेत तर ते वर्ग अगोदर आपल्याला या सारणीमध्ये मांडायचे. तर तसं सर्वात अगोदर महत्वाचं काय, तर ज्यावेळेस तुम्ही सरळ पद्धतीने मध्य काढणार म्हणजे डायरेक्ट मेथडनं ज्यावेळेस तुम्ही मीन काढणार तर त्यावेळेस तुम्हाला 4 असे टेबल तयार करायचे. तर हे लक्षातच ठेवा, बोर्ड एक्झाम मध्ये ज्यावेळेस सरळ पद्धतीने एखादा एक्झाम्पल येईल तर त्यावेळेस तुम्हाला 4 या ठिकाणी जे टेबल आहेत तर ते तयार करायचे आहेत. ह्या 4 जे आहेत हे उभे स्तंभ जे आहेत 4 तर हे तुम्हाला बनवायचे आहेत 4. मग आता सुरुवातीला तर तुम्हाला अगोदर काय म्हणायचंय, वर्ग म्हणजे जी सारणी आपल्याला दिलेली असते. समजा प्रश्नपत्रिकेमध्ये अशी सारणी तुम्हाला दिलेली असते बघा, ही सारणी दिलेली असते प्रश्नपत्रिकेमध्ये. या ठिकाणी लिहिलेले असतात वर्ग. ओके, आणि या ठिकाणी लिहिलेली असते वारंवारता, वर्ग आणि वारंवारता. आणि वर्गाच्या ठिकाणी मग वर्ग लिहिलेले असतात, जसं की 0 ते 10, 10 ते 20, नंतर 20 ते 30 असे वर्ग लिहिलेले असतात वर्गाच्या ठिकाणी. आणि वारंवारतेच्या ठिकाणी मग काही संख्या लिहिलेल्या असतात, जसं 3, 5, 8 अशा संख्या लिहिलेल्या असतील वारंवारतेच्या ठिकाणी. मग आपण काय करायचंय, जो वर्गचा रकाना आहे तर त्यामध्ये तर वर्गच येतील, पण आता वारंवारच्या ठिकाणी वारंवारताच येईल. पण हे 2 रकाने आपल्या आठवणीत राहिले पाहिजे, हे आणि हे. मग हा जो रकाना आहे हा क्लास मार्कचा आहे. ओके, क्लास मार्क म्हणजे काय, तर वर्गमध्य. तर हे कसं काढायचं मी सांगतो नंतर तुम्हाला. आणि या वर्गमध्याचा आणि वारंवारतेचा गुणाकार सगळ्यात शेवटी लिहायचा आहे आपल्याला. ओके, हॅपी बर्थडे सरिता. आता बाकीच्यांनी सर्वांनी इकडे लक्ष द्या थोडं. मराठी मीडियमचाच हा क्लास आहे, सोबत मी सेमीवाल्यांना सुद्धा सांगतोय. ओके, चला बघा हे वर्ग जे आहेत प्रश्नपत्रिकेमध्ये जर असा प्रश्न आला तर जे वर्ग आहेत ते वर्गाच्या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहेत. जसं की समजा 0 ते 10 हा पहिला वर्ग झाला. ओके, 0 ते 10. दुसरा वर्ग काय झाला, तर 10 ते 20 हा दुसरा वर्ग झाला. जे वर्ग आहेत प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेले तर ते मांडून घ्यायचे अगोदर. नंतर धडा सांख्यिकी सुरू आपला ओम. बघा आता तिसरा जो वर्ग आहे तर तो आहे 20 ते 30 आहे. 20 ते 30 तिसरा वर्ग, 3च वर्ग घेतले मी. नंतर वारंवारता, आता वारंवारता पहिल्या वर्गाची वारंवारता किती आहे, तर 3 आहे. बघा ही 3 वारंवारता इथं मांडली मी. ओके, समजते का सांगा, एक्झाम्पल समजते का सांगा. दुसऱ्या वर्गाची वारंवारता किती आहे, तर 5 आहे. मग 5 या ठिकाणी मांडले. तिसऱ्या वर्गाची वारंवारता किती आहे, तर 8 आहे. मग 8 या ठिकाणी मांडले. ओके, तर हे असं आपल्याला मांडायचं असतं. बट एक्झाम्पल जे आहे प्रॅक्टिस सेट 6.1 मधलं तर ते हे एक्झाम्पल नाहीये. आपण प्रॅक्टिस सेट एक्झाम्पल घेऊया. बट हा टेबल यामध्ये कसा मांडायचा आहे तुम्हाला समजलं का, येस ऑर नोचा मला रिप्लाय करा. हा जो टेबल आहे दिलेला तर या टेबलला आपण या ठिकाणी असं मांडणार. बट यामध्ये हे जे 2 स्तंभ आहेत हे वाढणार आहेत, तर हे आपल्या लक्षात राहायला पाहिजे. चला स्टार्ट करूया 6.1 ला. 6.1 स्टार्ट करूया आपण. आणि तुमच्याकडे बुक आहेच, फक्त आपण काय करूया की त्या बुक मधून वर्ग आणि एकदा वारंवारता लिहून घेऊ. ओके, आणि बाकी नंतर मग मध्य कसा काढायचा तर ते खूप सोपं आहे. तुम्ही जर दररोज हजर राहत असाल तर तुम्हाला सुद्धा हे प्रकरण खूप सोपं वाटेल. चला बघा वर्ग जे आहे ते सांगा. 0 ते 2 हा पहिला वर्ग आहे. पहा बरं एकदा पुस्तकामध्ये हाच एखादं बुकमध्ये जो क्लास आहे फर्स्ट तर तो हाच आहे का सांगा मला एकदा. 0 ते 2, 0 to 2 हाच आहे का सांगा एकदा. हो हो, हळूहळू सांगतोय, बट हळूहळू सांगितल्यामुळं काय होईल की वेळ जास्त लागल. इथून समोर हळूहळू सांगतोय बघा. ओके, 0 ते 2. आता जो दुसरा वर्ग आहे तर तो आहे 2 ते 4. दुसरा वर्ग 2 ते 4. चला बघा हाच आहे का बुक मध्ये तुमच्या, पाहून घ्या एकदा. हे पाहून घेसाल तुम्ही एकदा, हेच आहे का पहा. हेच वर्ग आहेत का, हेच क्लास आहेत का, तर हे पाहून घ्याल तुम्ही एकदा. नंतर जो पुढचा जो क्लास आहे, पुढचा जो वर्ग आहे तर तो आहे 4 ते 6. 4 ते 6 पाहून घेसाल, फक्त चेक करा. हे चेक करा हेच वर्ग आहेत का पुस्तकामध्ये. हो यस, ओके. त्या पुढचा आहे 6 ते 8. 6 ते 8. तर एक लक्षात ठेवा की हे वजाबाकी नाहीये. आता जे नेमके जॉईन झाले तर त्यांच्यासाठी सांगतोय, हे वजाबाकी नाहीये. 0-2 नाहीये, याला वर्ग म्हणतात, क्लास म्हणतात त्याला. आणि याचं रीडिंग कसं करायचं, 0 ते 2, 2 ते 4, 4 ते 6, 6 ते 8. आता सगळ्यात शेवटचा जो वर्ग आहे तर तो आहे 8 ते 10. 8 ते 10 हा सगळ्यात शेवटचा वर्ग. ओके, आता हा टेबल ज्यावेळेस तुम्ही स्केलनं तयार करणार तर त्यावेळेस अगदी व्यवस्थित तुमच्या नोटबुकवर हा तयार होईल. ओके, चला आता सांगा वारंवारता, सांगा मला एकदा वारंवारता. हो 8 ते 10 पर्यंत वर्ग आहे. वारंवारता सांगा. जो 0 ते 2 हा वर्ग आहे, ज्यांनी मला आता रिप्लाय केला की सर सांगा, ज्यांनी आता मला नेमका रिप्लाय केला की सर हळू सांगा, तर त्यांनी वारंवारता सांगा लवकर. किती, 7. वारंवारता आहे 7. नंतर किती आहे, 18. ओके 18 सांगितली. नंतर किती, 18 नंतर किती सांगा बरं एकदा. 12. ओके 12 आहे.
12 नंतर किती आहे तर 10 आहे, 10 नंतर किती आहे तर 3 आहे. बस हे असंच आहे ना. पहा बरं एकदा हे असंच आहे का, हे असंच आहे का, वारंवारता अशीच आहे का पहा. फ्रिक्वेन्सी, याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो. म्हणजे 0 ते 2 हे यामध्ये ज्या संख्या आहेत त्या 7 वेळेस आलेल्या आहे. 2 ते 4 यामधल्या ज्या संख्या आहेत त्या 18 वेळेस आलेल्या आहे. ओके, हो हो बरोबर. चला 10 3 हो राईट. आता राहिला प्रश्न याचा, हे वर्गमध्य म्हणजे क्लास मार्क्स कशा काढायच्या. तर क्लास मार्क्स म्हणजे काय, वर्ग मध्य, यामध्ये मध्य हा शब्द आलेला आहे. मध्य म्हणजे मधोमध येणारी संख्या, 0 आणि 2च्या मधोमध येणारी संख्या. आता 0 आणि 2च्या मधोमध येणारी संख्या कशी शोधायची, तुम्ही सुद्धा सांगू शकता. समजा 0 आणि 2 आहे तर याच्यामध्ये संख्या कोणती असेल ते सांगा. 0 आणि 2च्या मध्ये संख्या कोणती. वर्गमध्य म्हणजे क्लास मार्क्स, या क्लास मार्क्स म्हणजे काय तर यामध्ये येणारी संख्या. 0 आणि 2च्या मध्ये येणारी संख्या कोणती सांगू शकता तुम्ही मला. हो बरोबर 1. 0 आणि 2च्या मध्ये येणारी संख्या 1 आहे. आता 2 आणि 4च्या मध्ये येणारी संख्या, वर्गमध्य म्हणजे मधोमध येणारी संख्या मांडायची. हे सांगा आता 2 आणि 4च्या मधोमध येणारी संख्या कोणती. हो राईट सांगताय. किती 3, यामध्ये 3 येईल. आता हे 4 आणि 6च्या मध्ये येणारी संख्या म्हणजे वर्गमध्य शोधायचा आहे फक्त आपल्याला, मध्ये येणारी संख्या शोधायची. बर किती आहे ही 5 आहे. ओके, आता 6 आणि 8च्या मध्ये येणारी संख्या म्हणजे वर्गमध्य, 6 आणि 8चा वर्गमध्य, 6 ते 8चा वर्गमध्य. हो राईट आन्सर देत आहे. किती 7. आणि 8 ते 10चा वर्गमध्य किती 9. आणि वर्गमध्य काढण्याचं एक सूत्र सुद्धा असतं. कसं काढतात बघा. समजा आता याचा वर्गमध्य मला काढायचा आहे, 0 ते 2चा वर्गमध्य मला काढायचा आहे, तर याला म्हणायचं आहे खालची मर्यादा, वर्गाची खालची मर्यादा. ओके, वर्गाची खालची मर्यादा असते, खालची मर्यादा. आणि ही जी आहे तर याला म्हणायचं आहे वरची मर्यादा. ओके, खालची मर्यादा आणि वरची मर्यादा. आपल्याला हे शब्द नाही लक्षात राहिले तरी सुद्धा चालतात, तर त्यामुळे सेमीवाले कन्फ्युज होऊ नका. हे शब्द नाही लक्षात राहिले तरी चालतात. यामध्ये 2 संख्या दिसत आहेत ना तुम्हाला, मग तुम्हाला काय करायचं आहे, या दोन्ही संख्यांची बेरीज करायची. 0 आणि 2ची बेरीज करा आणि याला 2 न भाग द्या. प्रत्येक वेळी असंच करायचं बघा. 0 आणि 2ची बेरीज 2 झाली, छेदात 2 आले, बे एक बे, 1 हा वर्गमध्य आला, हे 1 मांडलं आपण इथं. ओके, तर हे असा वर्गमध्य तुम्ही काढू शकता प्रत्येक वेळी. आता समजा या 2 ते 4चा वर्गमध्य काढायचा, 2 ते 4चा वर्गमध्य काढायचा, तर छेदामध्ये 2 टाका, यांची बेरीज करा वर्गमध्य काढत असताना. छेदामध्ये 2 टाकून त्याची निमपट करायची. मग आता बेरीज जर केली तर 4 आणि 2 किती होत आहेत 6, 6ला 2 न भाग द्या, किती आलं उत्तर 3. बघा हे 3च मांडलं आपण. वर्गमध्य असा काढायचा असतो. समजते ना सर्व. हा, आता नंतर क्लास मार्क शोधतोय आपण. 4 + 2 डिवायडेड बाय 2. आता याचा वर्गमध्य शोधायचा आहे आपल्याला. मग 4 ते 6चा वर्गमध्य शोधायचा आहे. 4 to 6चा आपल्याला क्लास मार्क शोधायचा आहे. कसं शोधायचं आहे, प्लस करा, याला 2 न भागा. 6 आणि 4 किती होत आहेत 10, 10ला 2 न भाग द्या, किती उत्तर आलं 5. बघा हे 5 आलेलं आहे. म्हणजे वर्गमध्य काढताना खूप सोपी पद्धत आहे. जर मी इंग्लिशमध्ये सांगितलं, या मराठी मीडियमवाल्यांना काहीच नाही समजत इंग्लिशवाले, तर त्यामुळं तुम्हाला हे कळू शकतं. तर मी त्यामुळं थोडं इंग्लिशमध्ये कमी बोलतोय आणि मराठीमध्ये जास्त बोलतोय, यांच्यासाठी फक्त मराठी मीडियमवाल्यांसाठी. कारण जर समजा आपण इंग्लिशमध्ये जर टीच केलं, मी तुम्हाला सेमीमधून जर सांगितलं, जास्तीत जास्त इंग्लिश सांगितलं, तर यांना मग काहीच लक्षात राहणार नाही ते मराठी मीडियमवाल्यांना. ओके, चला सांगा आता काय करायचंय आपल्याला. हे जे एक्स आय आणि एफ आहे ना, तर यांचं मल्टिप्लिकेशन समोर करायचंय, गुणाकार करायचा आहे समोर. सगळ्यात शेवटच्या बॉक्समध्ये यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. ओके, वर्गमध्य कसा काढायचा आहे समजलं का सांगा. वर्गमध्य कसा काढायचा आहे समजलं का. ज्ञानदेव गणित भाग 2 घेऊ आपण अगोदर, हे तर कम्प्लीट होऊ दे. ज्ञानदेव गणित भाग 2 सुद्धा आपण कसा काढला वर्गमध्य, क्लास मार्क जे आहे तर हे समजलं असेल ना तुम्हाला. हो चला, बऱ्याच जणांना समजलंय. मग आता थोडं आपण परत समोर जाऊया की आता यामध्ये नेमकं आपल्याला काय करायचंय. तर आपण आता करूया मल्टिप्लिकेशन. ओके, मल्टिप्लिकेशन करूया. मग आता मल्टिप्लिकेशन करत असताना काय करायचंय बघा. नंतर मी हे बोर्डचा जो खालचा पार्ट आहे तर तो नंतर घेतोय, अगोदर हे करूया बघा. या आणि या अशा दोन्ही संख्यांचा गुणाकार करायचा आहे, दोन्हींचा गुणाकार. बघा किती येणार गुणाकार, तर 7 × 1 = 7, 7 × 1 = 7, गुणाकार 7 येणार हा. ओके, नंतर परत आता 18 त्रिक तुम्ही सांगू शकता मला, सांगा बरं फास्ट. 18 त्रिक किती होतात ते सांगा. तोपर्यंत मी थोडं हे ऍडजस्ट करतोय. 18 आणि 3चं मल्टिप्लिकेशन किती होणार, सेमीवाले सांगा. 18 × 3, सेमीवाले बोला जरा. 18 × 3 किती होणार ते सांगा मला. 18 × 3 किती व्हायला पाहिजे, दिसतंय सर्वांना. 18 × 3 किती व्हायला पाहिजे. हो बरोबर 54, 54. 18 त्रिक 54. आता हे सांगा मला 12 आणि 5चा गुणाकार. 12 × 5 = 60 होत आहेत. ओके 60. आता नेक्स्ट हे परत 10 × 7 किती होत आहेत 70. ओके 70 होत आहेत, 10 × 7 = 70. आता हे 9 त्रिक 27, 9 त्रिक 27 होत आहेत.
तर आता सगळ्यात शेवटचा जो रकाना आहे तर तो खूप महत्वाचा आहे, सगळ्यात शेवटचा. तर तो नेमका कसा बनवायचा पहा. सगळ्यात शेवटचा रकाना कसा बनवायचा आहे. तर सगळ्यात शेवटी तर अगोदर आपल्याला काय करायचं आहे, याची जी बेरीज आहे ना तर याची बेरीज करून घ्यायची सर्वात अगोदर, याची बेरीज. मग आता याची जी बेरीज आहे तर ती एफ आय ची बेरीज आहे. तर त्यामुळे याला असा सिम्बॉल द्यायचा बघा, समेशन ऑफ एफ आय. समेशन ऑफ एफ आय म्हणजे ची बेरीज. समेशन ऑफ एफ आय म्हणजेच काय, तर एफ आय ची बेरीज. किती होते बेरीज सांगा बरं एकदा. समेशन ऑफ एफ आय, हे जे चिन्ह आहे ना या चिन्हाला समेशनचं चिन्ह म्हणायचं, सिम्बॉल. समेशन ऑफ एफ आय किती बेरीज होईल पाहूया. पहा बरं एकदा किती बेरीज होते. समेशन ऑफ एफ आय सांगा मला तुम्ही. हे एफ आय जे आहे, एफ आय मीन्स काय, तर फ्रिक्वेन्सी, वारंवारता. तर वारंवारतेची बेरीज किती होती ते सांगा. आणि सोबतच या मल्टिप्लिकेशनची बेरीज करूया. समेशन ऑफ एक्स आय इंटू एफ आय, यांचं समेशन. समेशन म्हणजे काय, तर बेरीज. 50 होते का? काहींनी 70 सांगितलंय मला, काही 50 म्हणतायत. 50 नक्की का? लिहू फायनल 50, 5000, 50,000. बरं 50 ठीक आहे. 50 समेशन होते, बेरीज ही 50 होते, 50 मांडली मी. आता याची बेरीज करून पाहू एकदा किती होते तर. याची बेरीज करू. आता बेरीज कशी करता येईल बघा याची. 7 आणि हे 4 11 होत आहेत. 11 मध्ये शून्य मिळवलं 11 झाले. परत 11 आले. 11 आणि हे 7 किती झालेत, 18. हातचा किती आला, 1 आला. ओके, 1 हातचा आलेला आहे. आता परत करूया त्यांची बेरीज. मग आता बेरीज जर केली आपण तर बेरीज किती होणार बघा. आता हे किती होईल, हे 3 झाले. 3 आणि हे 7 10 झाले. 10 आणि हे 6 16 झाले. 16 आणि हे 5 किती होत आहेत, 21. तर हे असं येतं का पहा बरं एकदा. 218 आन्सर आलंय. रॉंग आहे की राईट आहे ते सांगा मला एकदा. 218, काहींचं 211 आलंय, माझं 218 आलंय. तर काय राईट आणि काय रॉंग ते सांगसाल तुम्ही मला एकदा. 218 माझा आन्सर आलंय. बऱ्याच जणांचं 211 आलंय, काहींचं 214 आलंय. तर राईट काय तर ते मला नेमकं सांगा तुम्ही. आता मी लिहिलंय 218, काही जण म्हणतायत 214, काही जण म्हणतायत 211. तुम्हाला काय वाटतं काय राईट आहे. 211 मांडू, 211 वाले का 214 लिहू, राईट काय ते सांगा एकदा तुम्ही मला. ज्ञानदेव तू ऍडिशन केली का ज्ञानदेव, ऍडिशन करशील एकदा. नितीन 218 का, ओके. बरेच जण म्हणतात 218. ओके हो, 218. ओके 218 ठीक आहे. 218 फायनल करू. आता याचा मध्य काढायचा आहे आपल्याला. हे जे सगळं आपण एवढं वर्क केलं ना इथं, हे जे सगळं एवढं काम केलं आपण, तर याचा आपल्याला काय करायचं आहे, मध्य. जर समजा आपण मध्य नाही काढला आणि परीक्षेमध्ये एवढं जरी लिहून ठेवलं तरी याला मार्क्स मिळतात. मार्क्स मिळतात तरी पण याला. मग आता याचा मध्य कसा काढायचा आहे बघा. मध्य बरोबर सरळ पद्धतीने मध्य काढत असताना हे 4 रकाने आलेच पाहिजे. हे 4 जे उभे स्तंभ आहेत, 4 जे बॉक्सेस आहेत तर ते आलेच पाहिजे. डायरेक्ट मेथड आपण यूज करतोय. वर्ग, वर्गमध्य, वारंवारता आणि या दोन्हींचा गुणाकार, हे लक्षात ठेवा तुम्ही. वर्ग, वर्गमध्य, वारंवारता आणि तो दोन्हींचा गुणाकार, 4 रकाने तुमचे आलेच पाहिजे सर मध्यसाठी. हो, भूगोलचा लाईव्ह क्लास बघूया. वेळ मिळाल्यानंतर मी घेत जाईल. तसा एडिटेड व्हिडिओ बनवलेला आहे आज, पण तुम्ही तो बघू शकता. बघा आता काय करायचं आपला, याचा आणि याचा भागाकार करायचा मध्य काढत असताना. मग आता हे जे येतं हे वरती टाकतोय मी, समेशन ऑफ एक्स आय एफ आय. ओके, अंशामध्ये घेतलंय. आणि हे जे आहे तर याला छेदामध्ये टाकायचंय. एक्स एफ आयचं जे समेशन आहे तर त्याला टाकायचंय छेदामध्ये एफ आयचं. ओके, म्हणजे नेहमीसाठी या संख्येला भाग द्यायचा, या संख्येनं डिवाइड करायचंय. दोन्ही संख्यांचा आपल्याला भागाकार करायचा आहे. टाइम सध्या टाइमनी ठरवला त्या भूगोलचा. एडिटेड व्हिडिओ मी बनवत आहे तर ते पाहत चला. बघा वरती किती आहे तर 218 आहे, 280. आणि याची किंमत किती आहे तर 50 आहे. आता याचा भागाकार करायचा आहे आपल्याला. याचा भागाकार करायचा आहे. खूप सोपं आहे. हा भागाकार खूप सोपा आहे. डायरेक्ट आन्सर आणलं काही नाही, कॅल्क्युलेटरवर केलं का काय मला माहित नाही, किंवा तुम्ही अगोदर केलेलं असेल ते. बट बेसिकच्या लाईव्ह क्लासला जर तुम्ही हजर असले तर हे पण इझिली तुम्ही करू शकता. सर्वात अगोदर तर तुम्हाला काय करायचं आहे, जर हा आपल्याला 0 जर या ठिकाणून काढायचा असेल तर आपल्याला वरती एक पॉईंट द्यावा लागतो आणि आपण 0 काढू शकतो. तर हे आपलं बेसिक आहे, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे का नाही. तर सर्वात अगोदर आता डायरेक्ट मी तुम्हाला भागाकार करून दाखवतोय. बघा 218 छेदामध्ये 50. ओके, तर 50चा पाडा म्हणजे 5चा पाडा तुम्हाला माहिती आहे. समजा तुमच्याकडे जर 50-50च्या नोटा जर असतील तर त्या 50च्या नोटा आपल्याला 200 पर्यंत न्यायच्या. तर किती नोटा होतील, त्या 4 नोटा होतील. 50 चोक 200 आणि 50 पाची 250 होतील. तर 250 हे मोठे होतील. 50-50च्या 5 नोटा जर घेतल्या आपण तर 250 रुपये होतील. तर हे मोठे झाले 250. मग आपण 4 पर्यंतच जाऊ. 50 चोक 200. ओके 200. आता किती राहिले बाकी तर 18. आता समोर आहे का अंक, अजून नाही. मग पॉईंट दिला, 0 घेतला. आता परत 50च्या किती नोटा जोडसाल तुम्ही आता परत 180 रुपये किंवा त्यापेक्षा कमी व्हायला. तर 4 जोडू का परत, इथे 4 लिहू का तर नाही, कारण 200 होतील ना. मग आता किती लिहायचे, 3 लिहायचे, 3 लिहायचे, 150. ओके,
आता परत यांची वजाबाकी आली 30. 30 वजाबाकी आली. आता वरती जर आपण पॉईंट दिलेला आहे तर अजून एक शून्य घेऊ शकतो आपण. आता 50 सक 300 होतात. 50 50च्या 6 नोटा. 50 सक 300. बघा हे आलं याचं फायनल उत्तर. 0 या ठिकाणी बाकी सुद्धा आली. मग आता फायनल उत्तर जे आलं तर ते उत्तर मी फक्त या ठिकाणी ठेवतोय. हा झाला याचा मध्य. हा एवढा. बघा हा झाला मध्य. आपण मध्य शोधला. या सारणीचा मध्य अशा प्रकारे आपण शोधू शकतो. मध्य म्हणजे काय तर मधोमध येणारी संख्या. 4.36 एवढा मध्य आला या सारणीचा. बघा पॉईंट मध्ये आलेला आहे तो. तर खूप सोपं आहे. ज्यावेळेस आपण सरळ पद्धतीनं म्हणजे डायरेक्ट मेथडनं ज्यावेळेस आपण फ्रिक्वेन्सी टेबल ज्यावेळेस काढतो डायरेक्ट मेथडसाठी तर त्यावेळेस त्यामध्ये 4 बॉक्सेस येतात हे लक्षात ठेवा. भूगोलचा जास्त वेळ घ्या. ते भूगोलचा ते आजचा व्हिडिओ बघितला का तुम्ही भूगोलचा? जर लाईक करायचा आला असेल तर नक्की लाईकवर एकदा क्लिक करा. भूगोलचा आजचा व्हिडिओ बघितला का? आणि 7:30 वाजता हजर राहा चला. 7:30 वाजता सुद्धा बेसिक असतं आपलं या चॅनलवर. तर बरेच जण अब्सेंट असतात त्याला. काही जण असतात प्रेझेंट आणि आज आपण त्यावर लाईव्ह त्या ठिकाणी क्वेश्चन अँड आन्सर घेणार आहे. म्हणजे एका प्रश्नाला 4 पर्याय तुम्हाला दिले जातील आणि त्यातला योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे 7:30 वाजता. ओके. लाईव्ह क्वेश्चन अँड आन्सर. हो चला 7:30 वाजता. तर त्यामध्ये बरेचसे सामान्य ज्ञानाचे काही प्रश्न आहे, जनरल नॉलेजचे प्रश्न आहेत आणि खूप सारे तुमच्या कामाचे पण आहे. तुमच्या 10वीच्या सुद्धा कामाचे. नको सर गणित. हो गणित पण घेऊया. एकदा लाईक करा. जर लाईक करायचा आला असेल तर एकदा नक्की लाईक करा. चला बाय. आपण भेटूया परत 7:30 वाजता. आणि आता सोबतच सायन्स हंगर या चॅनलवर मराठीचा क्लास घेतायत सर. तर त्यांच्या क्लासला तुम्ही अटेंड व्हा. ओके चला बाय.